नमस्कार मुलांनो, तिसरी आणि चौथी गणित विषयाचा आजचा आपला 16वा दिवस आहे। आज आपण 1 लाख ते 10 लाख पर्यंतच्या संख्यांचं वाचन करणार आहोत। तिसरीला एवढ्या मोठ्या संख्या नाही आहेत, फक्त चौथीला पण नाही आहेत। पण माझं काय म्हणणं आहे, थोडंसं पुढचं एकदा सायकल चालवायला आली ना आपल्याला तर थोडंसं लांब गेलं तर काही अडचण नाही। एवढ्या मोठ्या संख्या नाही आहेत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, तरी सुद्धा मी शिकवत आहे। कारण की काय होतं, पुढच्या संख्या जेव्हा शिकत असतो तेव्हा आपल्या मागच्या संख्यांचं दृढीकरण होतं, म्हणून मी तुम्हाला मोठ्या संख्या शिकवत आहे। आणि थोडंसं आपल्याकडे जास्तीचं ज्ञान असेल तर कुणी आपल्याला रागवणार नाही, किंवा तुम्ही 10 लाखाची संख्या का वाचली म्हणून तुम्हाला कुणी रागवणार नाही। म्हणून मज्जा म्हणून आपल्याला ह्या संख्या शिकायच्यात, ठीक आहे। चला मग आता काय करायचं, सगळ्यांनी पॅड, पेन्सिल, इरेजर घेऊन बसायचं आहे, मोबाईल लांब ठेवायचा आहे आणि मस्तपैकी संख्या वाचन करायचं आहे। आणि संख्या खूप छान वाचायच्या, प्रयत्न करायचा आपल्या पण वाचायला। नमस्कार मुलांनो, आता आपल्याला 1 लाखापर्यंतच्या संख्या वाचायच्या आहेत आणि लिहायचे। बापरे, एवढी मोठी संख्या कधी वाचू? अरे बापरे, भीती वाटायली। काही घाबरायचं नसते, सायकल एकदा चालवायला आली ना का, एवढी सायकल चालवली काय आणि एवढी सायकल चालवली काय फरक पडतो का? नाही। तसंच एकदा संख्या तुम्हाला 100 पर्यंत आल्या की किती पण तुम्ही मोठ्या संख्या वाचू शकतात, काहीच अडचण नाही। तर पहिलं काय काम असतं आपलं माहिती का, संख्या ज्ञानमध्ये आपण हातावर लिहिणार आहोत। चला तुम्ही पण लिहा माझ्यासोबत। हे बघा, 10 लक्ष, 10 लक्ष, इथं लक्ष, 10,000, 10,000 वर घ्यायचे आपल्याला आणि 1000 खाली घ्यायचे। 10,000 हजार, 10 लक्ष लक्ष, 10,000 हजार, इथं शतक, इथं दशक आणि एकक। हे तुम्हाला पाठच करायचंय बघा। पाठ केलं की काय होते, नंतर किती मोठ्या संख्या असल्या प्रत्येक वेळेस तुम्हाला हातावर लिहित बसायची गरज नाही। मोठ्या संख्याला सुद्धा तुम्ही सहज वाचू शकतात, लिहिताना मात्र हे तुम्हाला आवश्यक आहे। हे बघा, एक दशक एकक हे एका बोटावर का घेतलेत मी, ह्या दोन संख्या आपण सोबत वाचतो। शतक एकटाच वाचतो आपण। 10,000 हजार हे हजाराचं घर आहे, हे दोन्ही मधलं बोट आहे की नाही, हे हजाराचं घर आहे। 10,000 हजार आणि हे लक्षाधीशाचं घर आहे। 10 लक्ष लक्ष, ह्या दोन संख्या आपण सोबत वाचतो म्हणून ह्या एका बोटावर आहेत। आणि तर कोटी 10 कोटी, कोटी आणि 10 कोटी दोन्ही संख्या आपण ह्या बोटावर वाचू शकतो, म्हणून ह्याला कोट्याधीशाचं घर म्हणतात। ह्याला कसलं घर आहे? कोट्याधीशाचं घर आहे। हे एकक दशकाचं घर आहे, हे शतकाचं, हे हजाराचं, हे लक्षचं आणि हे कोटीचं। अशा प्रकारे आपण संख्या वाचतो। मग हे तुम्हाला पाठच पाहिजे। 10 लक्ष म्हणलं की इथं बोट जायला पाहिजे, लक्ष म्हणलं की इथं 10 लक्ष, लक्ष, शतक, दशक, एकक, ह्या पद्धतीने आपण संख्या लिहित असतो। आता ही संख्या वाचू, पहिल्यांदा इकडून इकडं अंदाज घेत जायचं आणि इकडून इकडं संख्या वाचत यायचं। आता अंदाज काय घेणार आहे बघा मी, एकक, दशक, शतक, हजार, हे 10,000 आणि हे लक्ष। हे स्वल्पविराम का दिलाय मी, की बाबा तू सेपरेट आहेस, तू वेगळा आहेस, तू वेगळा आहेस, तू वेगळा आहेस, तुमची घरं वेगळे आहेत हे दाखवण्यासाठी हा स्वल्पविराम घेतलेला आहे। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष। आता इकडून मी काय केला, अंदाज घेत गेले तिकडं। आता तिकडून इकडे मी काय करणार आहे, वाचत येणार आहे, दोन्हीकडे जावं लागतं। आता हे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष। मग हे किती लक्ष आहेत? 4 लाख। तुम्ही माझ्यासोबत लिहायचं आहे 4 लाख। आज थोडं फास्ट शिकूत आपण। 4 लाख, हजार, 10,000 हजार, 10,000 हजार, 5 दशक, 0, 5 दशक, 50, 50 लाख, सॉरी 50,000, 4,50,000, 935, अरे असं का होईल, 935, कसं काय कडे, आज लई चुका होईल। चहा पिऊ काय? जाऊ दे, आता शिकवते तुम्हाला। हां, चला पुढं। एकक,
पुढची संख्या आता आपण ही संख्या ॲबॅकसवर बघणार आहेत. आता किती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 4 लक्ष, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख. हे 4 लाख झाले. हे 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000. 4,50,000. कारण की हजारच्या घरावरती काहीच नाहीये. 50,000, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900. 4,50,000, 900. 10, 20, 30, 31, 32, 33, 34, 35. 35. 4,50,935. किती आलेला आहे? 4,50,935. आता इथं मी फुलांच्या घरामध्ये ही संख्या लिहिणार आहे. आता फुलांच्या घरामध्ये लिहित असताना बघा, 4,50,935. लाखाचं घर कोणतं? हे इथून सुरुवात होणार ही संख्या लाख. 50,000, 5 शून्य, 50,000, 900, 3 5 35. म्हणजे सगळे हजार आहेत. तर आता मी ही संख्या लिहू शकते. हे बघा, 4,50,935. किती सोपं आहे. मोठी संख्या आहे, पण आपण व्यवस्थित ऍपल जर समजा खायचंय आपल्याला, ऍपल खाताना काय करतो? आपण चिरून खातो का? एकदाच अख्खा ऍपल तोंडात टाकतो? नाही. तसंच आहे. संख्या थोडे 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 वाचायच्या आणि सोपं आहे. खायलाही छान लागतात, वाचायलाही मजा येते. मोठ्या संख्या वाचण्यात वेगळीच मजा आहे मुलांनो. आता पुढची संख्या बघू आपण. पुढची संख्या बघा आता. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख. 5 लाख. 5 लाख. आता 5 लाख झाले, बरोबर आहे का? हे 10,000चं घर आहे. 10,000, 20,000, 30,000. हजारच्या घरामध्ये कोणीच नाही, म्हणजे हे 30,000. किती झाले? 30,000. 30,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 5,30,000. 6 दशक 7, 67. 67. आता इथे बघा, 5 लाख, 10 लाख, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख. 5 लाख हे 30,000. शतकाच्या घरामध्ये कुणीच नाही. आणि 10, 20, 30, 40, 50, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67. 5,30,000. हे 2 हजाराचे घर आहेत. 30,000 शून्य, काही इथं काहीच नाही. 5,30,000, 67. 6 आणि 7, 67. अशा प्रकारे ही संख्या तयार झालेली आहे. आता ही संख्या मी फुलांच्या घरामध्ये लिहिते. आधी हजेरी घेऊ. हे बघा, 5,30,000. 3 शून्य, 30,000. शतकाच्या घरामध्ये कोणीच नाही, म्हणजे इथं शून्य घ्यायचंय आपल्याला. आणि इथं शून्य घ्यायचंय म्हणून मी अंगठा ठेवलाय, नंतर लक्षात राहत नाही ना. नंतर 6 7 67. 6 7 67. म्हणजे शतक हजार नाहीये. शतकाच्या जागी आपण शून्य घेणार आहोत. आता किती संख्या आहे? 5,30,000. 5,30,000, 67. 5,30,000, 67. ही अशी ही संख्या तयार झालेली आहे. आता पुढची संख्या आपण वाचू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि हे लक्ष. तर 7 लाख. 10,000ची संख्या आहे का इथं? नाही. 7,04,000. डायरेक्ट 4,000. 40,000 नाही बरं का, डायरेक्ट 4,562. 562. ह्या दोघांना एका घरात ठेवायचे आपल्याला. हजार आणि 10,000ला एका घरात ठेवायचे. मग किती झाले? 7,04,000. 562. 7,04,000,
562 ही संख्या अशी आपली तयार झालेली. आता ॲबॅकसवर बघू आपण. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख, 7 लाख, 7 लाख. हे दशकाची 10,000ची जागा रिकामी आहे. 4,000, 1,000, 2,000, 3,000, 4,000, 7 लाख 4,000. 100, 200, 300, 400, 500, 500, 10, 20, 30, 40, 50, 60, 60 आणि 1, 2, 62, 7 लाख 4,562. अशा प्रकारे ही संख्या तयार झाली. आता बोटावरींची घेऊ हजेरी. 7 लाख, लक्षच्या जागी लाख आहे बरं का. 7 लाख नंतर किती आहे? 4,000. 10 लक्ष नाहीये बघा, 10 लक्ष नाहीये. 10 लक्ष का हजार नाहीये, फक्त हजार आहे. हजार आहे. 10 लक्ष 10,000 आहे का? नाही, म्हणून मी तर बोट ठेवले. का बरं बोट ठेवले? मला लक्षात राहावं ना, इथं शून्य द्यायचे म्हणून. हे बघा 10,000 नाहीये, डायरेक्ट 1000 आहे. नंतर 562, 6 2 62. कोण ॲब्सेंट आहे? ते 10,000 ॲब्सेंट आहे. मग आता मी तर काय लिहिणार? 7 लाख 10,000 ॲब्सेंट आहे. 10,000च्या जागी मी काय घेतलं? शून्य घेतलं. 10,000, 4,000, नंतर 500, हे 6 2 62, 70,462. चला आता पुढची संख्या वाचू. आता इकडून इकडे मी अंदाज घेत चालले. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 9 लाख, 07,000, 7,000, 185, 9,07,185. आता लिहू का इथं? 9 लाख 7,000 185. 9,07,185 ही आपली अशी तयार झालेली आहे संख्या. आता ही संख्या आपण ॲबॅकसवर बघू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. म्हणजे इथं किती 9 लक्ष आहे? इथं 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख, 7 लाख, 8 लाख आणि हे 9 लाख. 9 लाख नंतर 10,000च्या घरामध्ये कुणीच नाहीये. हजारच्या घरामध्ये 7,000 आहेत. 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000, 6,000, 7,000. 9,07,000. 100, 100 आणि पुढे किती येणार आहे? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 80, 81, 82, 83, 84, 85. 9,07,185 अशी ही संख्या तयार झाली. आता फुलांच्या घरामध्ये लिहूयात आपण, पण लिहायच्या आधी हजेरी घेऊ. आता बघा 9 लाख आहे. 60,000, 6 0 60,000. कोणती चालली? हे चालले आपलं, सॉरी. 9 लाख 07 07 म्हणजे हजार आहे. 9 लाख हजाराची संख्या आहे, पण 10,000ची संख्या नाहीये. म्हणून 10,000च्या जागी काय करायचे? आपल्याला शून्य लिहायचे. लाख आहे, 10,000 नाहीये, हजार आहे. म्हणून 10,000च्या जागी मी बोट ठेवलेले. 10,000च्या जागी काय केले? मी बोट ठेवलेले. हजार. शतक, शतक कोण आहे? 100, 100 आणि 8 दशक 5 85. 9,06,185 अशी ही संख्या आहे. चला लिहूतात आपण. 9 लाख. हजार कोण नाहीये? 10,000. 10,000च्या जागी मी घेतलं शून्य. हजारच्या जागी किती येणार? 7. 185. 9,07,185 अशी ही आपली संख्या तयार झालेली आहे. मग जिथं आपल्या एखादी संख्या नसली, आपल्या लक्षात राहत नाही ना, अंक एखाद्या जागचा अंक नसला की तिथं आपण काय करायचं? बोट ठेवायचं. म्हणजे हा गैरहजर आहे. मग त्याच्या जागी आपल्याला शून्य लिहिताना सोपं जातं. पुढची संख्या लिहू आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. लक्ष
1000 10,000 कॉमा आणि 718 ह्या दोघांना एकत्र वाचायचे, ह्या दोघांना एकत्र वाचायचे आपल्याला. चला वाचूत आपण आता. 9,60,000 718. 9,60,718. आता याच्यावरती अबॅकसवर बघू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. लक्षच्या घरामध्ये किती आहेत? 9. 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 5,00,000, 6,00,000, 7,00,000, 8,00,000, 9,00,000. 9,00,000. आणि 10,000च्या घरामध्ये 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000. किती? 9,60,000. कारण की हजारच्या घरामध्ये कुणीच नाही. 9,60,700. 100, 200, 300, 400, 500, 600, 700. 700. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. किती झाले? 18. 9,06,718. ही संख्या आता आपण अबॅकसवर तयार केलेली आहे. आता लिहित असताना कसं लिहिणार आता बघा आपण. बोटावरती हजेरी घेऊत. 9,00,000 आहे. 60,000, 60, 60,000, 700, 1, 8, 18. सगळेजण हजर आहेत. 9,60,118. आता पुढची संख्या बघू आपण. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. हे 4,00,000. ह्या दोघांना हजारच्या घरातले 10 लक्ष आणि 10,000 आणि 1000 मिळून किती झाले? 65,000. 409. आता कसं लिहिणार मी? 4,00,000 65,000 409. 4,65,409. आता ही अशी संख्या आपली तयार झालेली. अबॅकसवर बघू. 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000. 4,00,000. 10,000, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000. 60,000, 61,000, 62,000, 63,000, 64,000, 65,000. 4,65,000. 100, 200, 300, 400. 400. आणि हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर आता पुढची संख्या आहे बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. कोणती संख्या आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. आता लक्षच्या इथे मी कॉमा घेतला. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 18,000 आणि हे 400. आता आपण संख्या लिहू. 7,00,000 18,000 400. 7,18,400. हे आता आपलं संख्या आपण लिहिलेली. आता ही संख्या आपण अबॅकसवर तयार करणार आहोत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 5,00,000, 6,00,000 आणि हे 7,00,000. 7,00,000 पुढे किती येणार? हजार. हे किती आहेत? 7,00,000 झाले की 10,000. 10,000, 10,000, 11,000, 12,000, 13,000, 14,000, 15,000, 16,000, 17,000 आणि हे झाले 18,000. 18,000, 100, 200, 300, 400. 7,18,400 आणि दशक आणि एककाच्या जागेवर कुणीच नाहीये. मग आता मी इथं संख्या 7,18,400 ही आता आपली अबॅकसवर संख्या तयार झालेली. आता ही संख्या काय करणार आहोत आपण? इथं लिहिणार आहोत. पण आधी हजेरी घेऊ. पहिल्यांदा किती आहे? 7,00,000 आहेत. 18, 1, 8, 18,000 आहेत. 4 शतकाच्या जागी 400 आणि दशक एकक काहीच नाही. दशक एककाच्या जागेवर कोणतीच संख्या नाही म्हणून आपण इथं काय घेणार आहोत? 0 घेणार आहोत. दशकाच्या जागेवर पण 0 घ्यायचं आणि एककाच्या जागेवर पण 0 घ्यायचं. आता ही संख्या लिहू का मी?
7,18,000 आणि हे 400. 7,18,400 ही संख्या आपली तयार झाली आहे. तर पुढची संख्या आपण लिहू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. लक्षात हे 5 लाख. हजार, 10,000 आपण वाचले. 9,732. किती झाले हे? 732. आता आपण ही संख्या लिहूयात. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 5 लाख 9,732. 5,09,732. आता अबॅकसवर ही संख्या तयार करू आपण. पुढची संख्या आता बघू. 5 लाख. एकक, दशक, शतक, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख. 9,000. 10,000च्या घरामध्ये काहीच नाही. 9,000. 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000, 6,000, 7,000, 8,000, 9,000. 10,000च्या घरामध्ये कुणीच नाहीये. आणि इथं 700. 100, 200, 300, 400, 500, 600, 700. अरे जास्त आहेत की. 100, 200, 300, 400, 500, 600, 700. 10, 20, 30, 31, 32. तर अशा प्रकारे ही अबॅकसवर संख्या तयार झालेली आहे. 5,09,732 ही संख्या आपली तयार झालेली. आता मी इथं ही संख्या लिहित आहे. 5 लाख. 5 लाख. 10,000 संख्या नाहीये बघा. इथं 10,000 संख्या गायब आहे. आता इथं मी बोट ठेवलं कारण की इथं आपल्याला शून्य द्यायचे. 10,000 नाहीये. 5,09,732. तिथे मी लिहिते 5,09,732. पुढची संख्या आहे बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. तर हे किती झाले? 6 लाख. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 6 लाख. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 93,000, 406. आता इथे मी लिहिते 6 लाख 93,000 406. 6,93,406 ही आपली संख्या आहे. तर पुढे बघा. आता ही संख्या अबॅकसवर बघूत आपण. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख. 6,93,000. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 91, 92, 93. हे झाले 93,000. 93,000. 100, 200, 300, 400 आणि हे 10, 1, 2, 3, 4, 5, 6. 406. 6,93,406 ही संख्या आपली अबॅकसवर तयार झालेली. आता हातावर आपण हजेरी घेऊ. पुढे आता 6 लाख. 6 लाख 90 आणि 3 93. 90 आणि 3 93. 9 3 93,406. आता इथं दशक नाहीये. 400 शतक नंतर डायरेक्ट एकक आहे. दशकाचे अंकच नाहीये इथं. म्हणून इथे मी दशकाच्या जागी काय लिहिणार आहे? 0 घेणार आहे. आता 69. 6 लाख 93,406. 6च्या आधी मी काय घेणार? दशकाच्या जागी 0 आणि हे 6. 6,93,406 ही अशी आपली संख्या तयार झाली आहे. आता काय करायचं? राहिलेल्या ह्या 2 संख्या आहेत ना तुमच्या, तुम्ही लिहायचं. ह्या 2 संख्या आहेत त्या फास्ट लिहून घ्या तुम्ही आणि तुमच्या तुम्ही ह्याचा वाचत लिहून काढायचे ह्या संख्या.
झाले का लिहून? मला तुमच्या एवढे लहान होते ना, हे संख्या अशा मोठ्या मोठ्या वाचायला खूप मजा वाटत होती, माहिती का तुम्हाला? माझ्या वडिलांनी हे मला संख्या शिकवलेल्या आहेत सर्व. कोटीपर्यंत संख्या आम्हाला तिसरीलाच येत होत्या, आमच्या वडिलांनी शिकवलं होतं. ठीक आहे, झालं का लिहून बाळांनो? तर आता पुढची संख्या आहे बघा, एकक. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. कोणती संख्या आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. आता लक्षच्या इथं मी कॉमा घेतला. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 18,000 आणि हे 400. आता आपण संख्या लिहू. 7 लाख 18,000 400. 7,18,400 हे आता आपलं संख्या आपण लिहिलेली. आता ही संख्या आपण ॲबॅकसवर तयार करणार आहोत. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख आणि हे 7 लाख. 7 लाख पुढे किती येणार? हजार. हे किती आहेत? 7 लाख झाले की 10,000, 10,000, 10,000, 11,000, 12,000, 13,000, 14,000, 15,000, 16,000, 17,000 आणि हे झाले 18,000. 18,000, 100, 200, 300, 400. 7,18,400 आणि दशक आणि एककाच्या जागेवर कुणीच नाहीये. मग आता मी इथं संख्या 7,18,400 ही आता आपली ॲबॅकसवर संख्या तयार झालेली. आता ही संख्या काय करणार आहोत आपण? इथं लिहिणार आहोत. पण आधी हजेरी घेऊ. पहिल्यांदा किती आहे? 7 लाख आहेत. 18, 1, 8, 18,000 आहेत. 4 शतकाच्या जागी 400 आणि दशक एकक काहीच नाही. दशक एककाच्या जागेवर कोणतीच संख्या नाही, म्हणून आपण इथं काय घेणार आहोत? शून्य घेणार आहोत. दशकाच्या जागेवर पण शून्य घ्यायचं आणि एककाच्या जागेवर पण शून्य घ्यायचं. आता ही संख्या लिहू का मी? 7,18,000 आणि हे 400. 7,18,400 ही संख्या आपली तयार झाली आहे. तर पुढची संख्या आपण लिहू. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. लक्ष आता हे 5 लाख. हजार, 10,000 आपण वाचले. 9,732. किती झाले हे? 732. आता आपण ही संख्या लिहूयात. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 5 लाख 9,732. 5,09,732. आता ॲबॅकसवर ही संख्या तयार करू आपण. पुढची संख्या आता बघू. 5 लाख. एकक, दशक, शतक, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख. 9,000. 10,000च्या घरामध्ये काहीच नाही. 9,000, 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000, 6,000, 7,000, 8,000, 9,000. 10,000च्या घरामध्ये कुणीच नाहीये. आणि इथं 700. 100, 200, 300, 400, 500, 600, 700. अरे जास्त आहेत की. 100, 200, 300, 400, 500, 600, 700. 10, 20, 30, 31, 32. तर अशा प्रकारे ही ॲबॅकसवर संख्या तयार झालेली आहे. 5,09,732 ही संख्या आपली तयार झालेली. आता मी इथं ही संख्या लिहित आहे. 5 लाख. 5 लाख. 10,000 संख्या नाहीये बघा. इथं 10,000 संख्या गायब आहे. आता इथं मी बोट ठेवलं कारण की इथं आपल्याला शून्य द्यायचे. 10,000 नाहीये. 5,09,732. तिथे मी लिहिते 5,09,732. पुढची संख्या आहे बघा. एकक, दशक. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष.
तर हे किती झाले 6 लाख. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 6 लाख. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 93,406. आता इथे मी लिहिते 6 लाख 93,406. 6,93,406 ही आपली संख्या आहे. तर पुढे बघा, आता ही संख्या अबॅकसवर बघूत आपण. 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 6 लाख. 6,93,000. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 91, 92, 93. हे झाले 93,000. 93,000. 100, 200, 300, 400 आणि हे 10, 1, 2, 3, 4, 5, 6. 406. 6,93,406 ही संख्या आपली अबॅकसवर तयार झालेली आहे. आता हातावर आपण हजेरी घेऊ. पुढे आता 6 लाख. 6 लाख 90 आणि 3 93. 90 आणि 3 93. 9 3 93,406. आता इथं दशक नाहीये. 400 शतक नंतर डायरेक्ट एकक आहे. दशकाचे अंकच नाहीये इथं, म्हणून इथं मी दशकाच्या जागी काय लिहिणार आहे? 0 घेणार आहे. आता 69. 6 लाख 93,406. 6च्या आधी मी काय घेणार? दशकाच्या जागी 0 आणि हे 6. 6,93,406 ही अशी आपली संख्या तयार झाली आहे. आता काय करायचं? राहिलेल्या ह्या 2 संख्या आहेत ना तुमच्या, तुम्ही लिहायचं. ह्या 2 संख्या आहेत त्या फास्ट लिहून घ्या तुम्ही आणि तुमच्या तुम्ही ह्याचा वाचत लिहून काढायचे ह्या संख्या. झाले का लिहून? मला तुमच्या एवढे लहान होते ना, हे संख्या अशा मोठ्या मोठ्या वाचायला खूप मजा वाटत होती, माहिती का तुम्हाला. माझ्या वडिलांनी हे मला संख्या शिकवलेल्या आहेत सर्व. कोटीपर्यंत संख्या आम्हाला 3रीलाच येत होत्या. आमच्या वडिलांनी शिकवलं होतं. ठीक आहे, झालं का लिहून बाळांनो?